Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा मॅथ्स फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, मॅथमॅटिकल लॉजिक. तर आतापर्यंत आपण ऐकलेलं असतं की मॅथ्स हा कसा लॉजिकल सब्जेक्ट आहे किंवा मॅथ्समध्ये काय असतं, लॉजिक असतं. पण आज नेमकं बघायचं आहे की मॅथ्समध्ये कशा प्रकारचं लॉजिक आहे, की मॅथमॅटिकल लॉजिक हा काय प्रकार आहे. चला तर बघूयात मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय. चला तर मग पाहूयात मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय. आता बघा, मॅथमॅटिकल लॉजिक शिकत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये सेंटेन्स आणि स्टेटमेंट. मग आपल्याला काय बघायचं की स्टेटमेंट म्हणजे काय, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंटचा अर्थ काय होतो किंवा मिनिंग काय होतो. सेंटेन्सचे प्रकार आपण जे आतापर्यंत पाहिलेले असतात. तर कशा प्रकारचे सेंटेन्स असतात, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं. ठीक आहे, आपण इंग्लिशमध्ये पाहिलेलं असतं की डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सेंटेन्सचे 4 टाईप्समध्ये आपण मोस्टली डिव्हाइड करतो. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, प्रश्नार्थक. त्यानंतर असतं तुमचं इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक लास्ट असतं तुमचा एक्सक्लामेटरी. ठीक आहे, हे काय असतं तुमचे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सेंटेन्सचे मोस्टली इंग्लिश आपण ग्रामरमध्ये पाहिलेलं असतं की 4 टाईप्स असतात इंग्लिशमध्ये. एक असतं डिक्लेरेटिव्ह किंवा त्याला काय म्हणतो आपण असर्टिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी. हे काही सेंटेन्सचे टाईप्स असतात. आता या सेंटेन्सेसपैकी कोणत्या सेंटेन्सला आपण काय बोलणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये, स्टेटमेंट. ते चेक पाहायचं आपल्याला. आता बघा, स्टेटमेंट म्हणजे काय आहे. स्टेटमेंट इज अ सेंटेन्स, इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, a statement is a declarative or assertive sentence which is either true or false. काय, a statement is a declarative sentence. डिक्लेरेटिव्ह काय आहे, हे सेंटेन्स आहे. ठीक आहे, स्टेटमेंट म्हणजे काय, एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, म्हणजेच काय, सेंटेन्स कसं असलं पाहिजे, डिक्लेरेटिव्ह. तरच त्याला आपण काय म्हणू शकतो, स्टेटमेंट. ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ठीक आहे, म्हणजेच मी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जर प्रश्नार्थक जर एखादं वाक्य असेल तर त्याला आपण म्हणणार का स्टेटमेंट, नाही. म्हणजे हे काय असणार तुमचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स नाही. इम्परेटिव्ह म्हणजेच काय, आज्ञार्थी जर एखादं वाक्य असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार का, नाही, त्याला असं आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. म्हणजे तुमचं स्टेटमेंट मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट म्हणजे काय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, मग आता काय, एक्सक्लामेटरी पण तुमचं सेंटेन्स जे आहे ते तुमचं स्टेटमेंट होणार नाही. एक्सक्लामेटरी म्हणजे कोणते, उद्गारवाचक. की व्हॉट अ ब्युटिफुल यू आर. म्हणजेच काय, कसं असतं ते तुमचं, व्हॉट अ ब्युटिफुल यू आर. मग आता हे कसं असेल सेंटेन्स, तर आपण एक्सक्लामेटरी चिन्ह देतो. ठीक आहे, तर हे सेंटेन्स जे आहे तुमचं स्टेटमेंट असेल का, नाही. म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थक, गिव्ह मी पेन, आज्ञा देतोय का सिट डाऊन. ठीक आहे, हे तर काय झालं तुमचं आज्ञार्थक. किंवा रिक्वेस्ट, एखादी रिक्वेस्ट केली की प्लीज गिव्ह मी अ पेन, रिक्वेस्ट करतोय, ते पण तुमचं स्टेटमेंट यामध्ये येईल का, नाही. तुम्हाला स्टेटमेंट असण्यासाठी एखादं सेंटेन्स कसं असलं पाहिजे, डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह. ठीक आहे, ते नंतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. त्याच्यानंतर अजून एक स्टेटमेंट असतं ज्याला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. आता हे झाले तुमचे सेंटेन्सचे काही टाईप्स. मेन इंग्लिशमध्ये डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह असेल त्याला आपण काय म्हणणार, स्टेटमेंट. इंटरोगेटिव्ह, प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे, क्वेश्चन, कोणताही क्वेश्चन असेल तर तो स्टेटमेंट असेल का, नाही. आज्ञा असेल, इम्परेटिव्ह, तो पण स्टेटमेंट नाही. त्याच्यानंतर तुमचं एक्सक्लामेटरी, उद्गारवाचक असेल तरीही ते स्टेटमेंट नाही. आता बघा, ओपन सेंटेन्स. मग ओपन सेंटेन्स कसं असेल, मॅथ्समध्ये एखादं दिलं समजा अशा प्रकारचं सेंटेन्स आहे, 5x - 2 = 3. ठीक आहे, आता 5x - 2 = 3 हे काय झालं तुमचं सेंटेन्स आहे, कंप्लीट आहे. ठीक आहे, मग आता हे सेंटेन्स बरोबर आहे किंवा नाही कसं सांगणार, ट्रू आहे किंवा फॉल्स. जर समजा मी इथे एक्सच्या जागी 1 ठेवला तर काय येईल, 5 - 2 3. म्हणजे काय, एक्सच्या जागी 1 ठेवला तर 3 येऊ शकतं. पण जर याच्या जागी एक्सच्या जागी अदर व्हॅल्यूज ठेवल्या, इथे दिलेलं आहे का एक्सच्या जागी 1 ठेवा म्हणून, नाही. म्हणजेच हे स्टेटमेंट कसं आहे, ओपन सेंटेन्स आहे. ट्रू असू शकतं किंवा फॉल्सही असू शकतं. किंवा ही इज अ टॉल. तर याच्यामध्ये ही इज अ टॉल. आता हे ज्यावेळेस आपण स्टेटमेंट बोलू ही इज अ स्टॉल, हे कोणतं सेंटेन्स झालं, ओपन सेंटेन्स. कशामुळे, ही इज अ टॉल. समजा मी एखाद्या
छोट्या मुलाकडे पाहून जर बोललो की ही इज अ टॉल, तर ते काय झालं स्टेटमेंट फॉल्स. आणि एखादा उंच असेल, टॉल असेल, जर त्याला आपण बोललो ही इज अ टॉल, तर काय असेल ते स्टेटमेंट ट्रू असेल. म्हणजे हे जे काही स्टेटमेंट आहे कसं आहे, सिच्युएशनवरती रिलेटेड आहे, की सिच्युएशन कशी आहे त्याच्यानुसार डिपेंड करतं ते ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार ओपन सेंटेन्स. म्हणजे त्या सेंटेन्सकडे बघून. किंवा असं जर आपण बोललो की मॅथ्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट, आता काय सांगितलं की मॅथ्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, तर काय होऊ शकतं तो पर्टिक्युलर व्यक्ती ते व्यक्ती म्हणजेच काय होईल पर्सन टू पर्सन काय होईल तो व्हॅरी होईल. जर एखाद्याला मॅथ्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट, काही जणांना कसं वाटू शकेल की हा मॅथ्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, पण काहींना कसं असेल नो मॅथ्स नको, काय म्हणतील ते नको मॅथ्स नाही, इंटरेस्टिंग सब्जेक्ट नाही. ठीक आहे ना. आता बऱ्याच जणांचं काय असतं की नाही मॅथ्स इंटरेस्टिंग, म्हणजे प्रत्येकाची एक इंटरेस्ट वेगवेगळा असू शकतो. म्हणजे पर्सन टू पर्सन काय होईल व्हॅरी होईल. अशा सेंटेन्सला काय म्हणतो आपण ओपन सेंटेन्स. मग ओपन सेंटेन्सची आपण ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकतो का, की ट्रूथ व्हॅल्यू म्हणजेच काय की समजा जसं सांगितलं की ही इज अ टॉल, मग समजा एखादा लहान मुलगा असेल याची उंची कमी आहे, त्याला आपण जर टॉल बोललो तर काय होईल ते की ते चुकीचं ठरलं जाईल, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली फॉल्स. ठीक आहे. आपल्याला बघायची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, म्हणजे अशा प्रकारचे जे सेंटेन्स असतात जे पर्सन टू पर्सन किंवा सिच्युएशनवर डिपेंड करतात त्यांना आपण काय म्हणतो सेंटेन्सला ओपन सेंटेन्स. मग ते ओपन सेंटेन्ससुद्धा काय असतात तुमचे स्टेटमेंट असतात का नाही, म्हणजे ओपन सेंटेन्स पण तुमचे स्टेटमेंट असणार नाही. स्टेटमेंट असण्यासाठी कसं असलं पाहिजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे की जे ट्रू किंवा फॉल्स असेल बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ठीक आहे. इट इज अ ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ, म्हणजे एकाच वेळी ते ट्रू किंवा फॉल्स असेल, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दोघंही एका वेळी नसेल. ठीक आहे. अशालाच काय म्हणणार आपण स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंट म्हणजे काय, इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ठीक आहे. तर हा होता तुमचा स्टेटमेंट विषयी. म्हणजे एक बेसिक कन्सेप्ट आहे की मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये शिकत असताना सेंटेन्स आणि स्टेटमेंटचा फरक लक्षात आला पाहिजे. आता इथून पुढे आपल्या लॉजिकमध्ये काय घ्यायचं आहे फक्त स्टेटमेंट. जिथे आपण स्टेटमेंट म्हणतो याचा अर्थ कोणता स्टेटमेंट सेंटेन्स असेल तुमचं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे. स्टेटमेंट आता जसं जसं आपण म्हणणार मॅथ्समध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये की स्टेटमेंट, आपण काय करणार स्टेटमेंट यूज करणार आणि त्याचा अर्थ काय असेल की डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ. ठीक आहे. मग आता हे झालं तुमचं स्टेटमेंट. आता बघूयात की हे जे काही स्टेटमेंट असतं ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, याला काय म्हणतो आपण ट्रूथ व्हॅल्यू. त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजेच काय की जे काही स्टेटमेंट आहे तुम्हाला दिलेलं, जसं की सांगितलं सन रायजेस इन द ईस्ट, सन रायजेस इन द ईस्ट. आता हे जे काही स्टेटमेंट आहे, ठीक आहे, सन रायजेस इन द ईस्ट. मग आता हे काय सांगणार आपण की सन रायजेस इन द ईस्ट म्हणजे काय सूर्य पूर्वेला उगवतो, तर काय सांगणार आपण की हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजेच काय की हे स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे, ट्रू आहे. ठीक आहे. जर सांगितलं आपण की सन रायजेस इन द वेस्ट, तर स्टेटमेंट कसं होईल तुमचं फॉल्स होईल. म्हणजेच काय ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय एखादं स्टेटमेंट, प्रत्येक स्टेटमेंट कसं असतं इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. प्रत्येक स्टेटमेंट कसं असतं इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे त्यासाठी आपण काय करत असतो, जर ट्रू असेल तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी, फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय असेल एफ. ट्रूथसाठी काय असेल ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. आपण डिनोट करतो लॉजिकमध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये ट्रूथ व्हॅल्यू एखाद्या स्टेटमेंटची ट्रू आहे याचा अर्थ काय त्याचा ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी. आणि जर फॉल्स असेल ते स्टेटमेंट त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली एफ. इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. If statement is true, then its truth value is T, and if statement is false, then its truth value is F. ओके. मग बघा आता एखादं स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असेल, ट्रूथ असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी आणि फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ. आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय की त्याची योग्य व्हॅल्यू म्हणजेच काय तुमची जी काय सत्य म्हणजे समजा एखादं स्टेटमेंट जसं आपण पाहिलं की सन रायजेस इन द ईस्ट. आता ह्या स्टेटमेंट हे बरोबर आहे किंवा नाही, मग काय सांगणार त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. ओके. मग ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय की ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे चेक करणं. जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली ट्रू, आणि जर ते फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली फॉल्स. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी काय असेल ती काय असणार आहे एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स. ओके. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे समजून घ्या की काय असणार आहे की ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रूच असेल असं नाही, त्याची सत्यता पडताळून आपल्याला बघायची आहे की जे स्टेटमेंट आपण केलेले आहे ते बरोबर आहे किंवा नाही. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे त्याची खरी काही जे काही असेल व्हॅल्यू तीच मला पाहिजे. मग ते कसं सांगणार आपण की एखादं स्टेटमेंट ट्रू आहे किंवा नाही ते आपण स्टेटमेंटवरून सांगू शकतो. ठीक आहे. जसं आता या स्टेटमेंटमध्ये सांगू शकत नव्हतं म्हणजेच हे काय झालं ओपन सेंटेन्स. मग हे स्टेटमेंट आहे का नाही,
तसं जर स्टेटमेंट असेल तर आपण त्याची काय सांगणार, एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, ठीक आहे. मग आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करून सांगत असतो, किंवा जसं आपल्याला काही स्टेटमेंटची माहिती असते. जर आता आपण हे वाक्य घेतलं स्टेटमेंट सन रायजेस इन द ईस्ट, तर हे आपल्याला माहिती आहे की हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे, ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे बघा एकतर स्टेटमेंट कसं असलं पाहिजे, ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स असलं पाहिजे. मग ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू, इफ अ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी, and if a statement is false then its truth value is f, ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, तुमचं जे काही स्टेटमेंट असेल ते ट्रू आहे किंवा नाही. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजेच काय सांगतं, ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय शो करतं की स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. ट्रू असेल तर आपण काय घेतो, कॅपिटल टीने डिनोट करतो, फॉल्स असेल तर एफने डिनोट करतो, ठीक आहे. हे होतं तुमचं स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू याच्याबद्दल, ठीक आहे. आता आपण बघूयात की जे काही स्टेटमेंट असतील सिम्पल, आता आपण सेंटेन्सेस बघितले मॅथ्सचे सेंटेन्सेस, त्याच्यानंतर आपल्या स्टेटमेंटकडे आलो. तर स्टेटमेंटमध्ये आपल्याकडे असतात सिम्पल आणि कंपाऊंड स्टेटमेंट, ते बघूयात आणि यांचे कनेक्टिव्ह वगैरे बघूयात, ठीक आहे. सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. तुला सिम्पल आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय बघायचं. सिम्पल सेंटेन्स असतं आपल्याकडे. सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय असतं की एखादं स्टेटमेंट आहे, इफ अ सेंटेन्स कॅन नॉट बी स्प्लिट इंटू 2 or more स्टेटमेंट्स. म्हणजे सिम्पल सेंटेन्समध्ये कसं असतं की असं एखादं सेंटेन्स असतं की ज्याचे आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त सेंटेन्सेस बनवू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, सिम्पल सेंटेन्स. त्याचप्रकारे सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, इफ अ स्टेटमेंट कॅन नॉट स्प्लिट इंटू 2 or more स्टेटमेंट्स देन इट इज कॉल्ड सिम्पल स्टेटमेंट. म्हणजे एखादं स्टेटमेंट असेल तर त्याचे आपण त्याला 2 भागामध्ये डिव्हाइड नसू करू शकत, 2 किंवा 2पेक्षा जास्त, तर त्याला आपण काय बोलणार, सिम्पल स्टेटमेंट, जसं की आपण सिम्पल सेंटेन्स बघितलेलं असतं. त्याच्यानंतर आहे तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय असेल, इफ अ स्टेटमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 or more स्टेटमेंट्स देन इट इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे की जे 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंटने मिळून बनलेलं असेल, त्याला आपण काय बोलणार, कंपाऊंड स्टेटमेंट, ठीक आहे. हे झालं सिम्पल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं लॉजिकल कनेक्टिव्ज. लॉजिकल कनेक्टिव्ज. आता बघा लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजे काय. आता आपण काय बघितलं, कंपाऊंड स्टेटमेंट ज्याच्यामध्ये काय असतं की 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंटचं मिळून एक काय बनतं, एक स्टेटमेंटमध्ये असतं कंपाऊंड स्टेटमेंट. जसं की स्टेटमेंट कसा असेल, 3 इज प्राईम नंबर, 3 इज प्राईम नंबर, 3 इज प्राईम अँड, हे बघा 3 इज प्राईम अँड 4 इज इव्हन नंबर, 4 इज इव्हन नंबर. आता हे काय 2 वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट काय आहे, 3 इज अ प्राईम, 3 कसा आहे, 3 काय आहे, प्राईम नंबर आहे, आणि 4 इज अ इव्हन नंबर, 4 कसा आहे, इव्हन नंबर आहे. हे 2 स्टेटमेंट एकत्र केलेत, हे काय झालं, एक पूर्ण स्टेटमेंट झालं जे कसं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे, ठीक आहे. मग आता हे जे काही स्टेटमेंट आहे आपण कशाने जॉईंट केलं, अँड. हे स्टेटमेंट जे आहे ते कशाने जॉईंट केलं आपण, अँडने. मग याला काय म्हणतो आपण, कनेक्टिव्ज. म्हणजे ते 2 जे काही स्टेटमेंट असतील ज्याला आपण जोडतो त्याला काय बोलणार, कनेक्टिव्ज. फक्त काय म्हणणार, लॉजिकल कनेक्टिव्ज. म्हणजेच काय, जे काही 2 स्टेटमेंट असतील ज्याला आपण जॉईंट करतो एखाद्या वर्ड किंवा फ्रेजेस, ठीक आहे. द वर्ड ऑर फ्रेज विच इज यूज टू जॉईंट 2 स्टेटमेंट इज कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्स, ठीक आहे. म्हणजे असा एखादा वर्ड किंवा फ्रेज जे काय करतो की 2 स्टेटमेंटला जॉईंट करतो त्याला काय बोलतो आपण, लॉजिकल कनेक्टिव्ज, ठीक आहे. जसं आपण कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये इंग्लिशमध्ये कोणकोणते कनेक्टिव्ज वापरतो आपण, अँड, ऑर, इफ, देन, ठीक आहे. तर मग आपल्याला इथे बघायचे की कोणकोणते आपल्याकडे कनेक्टिव्ज आहेत. कनेक्टिव्ज म्हणजेच काय, इथे कोणते कनेक्टिव्ज असतील, लॉजिकल कनेक्टिव्ज, ठीक आहे. मग आता कनेक्टिव्ज बघा कोणकोणते असतात. जसं आपण काय वापरतो, अँड वापरतो, ऑर, ठीक आहे ना. इंग्लिशमध्ये नॉर्मली बघा काय काय वापरत असतो, अँड हे कनेक्टिव्ह असतं, ऑर कनेक्टिव्ह असतं. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे काय काय घ्यायचे आहेत, इफ देन, ठीक आहे. कनेक्टिव्ह आपण बघणार आहोत. हे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणकोणते आपल्याला इथे वापरायचे आहेत. अँड आहे, ऑर आहे, इफ देन. त्याच्यानंतर आहे तुमचा इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ, ठीक आहे. हे काय तुमचं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. अँड आहे, ऑर आहे, इफ अँड ओनली इफ आहे, इफ देन आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं निगेशन आहे, ठीक आहे. हे झालं तुमचं लॉजिकल कनेक्टिव्ज. बघा
तर अँड म्हणजेच काय असतं तुमचं कंजंक्शन, यालाच काय म्हणतो आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कंजंक्शन. ठीक आहे, याला म्हणतो कंजंक्शन. अँड म्हणजे काय तुमचं कंजंक्शन, ऑर म्हणजे डिसजंक्शन. त्याच्यानंतर हा असतं तुमचं कंडिशनल. कंडिशनल म्हणजेच काय इम्प्लाइज, इम्प्लिकेशन, इफ देन, दिस देन. ओके, त्याला काय म्हणतो आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट, की कसं असतं इफ पी देन क्यू, म्हणजे एखाद्यावरती डिपेंड असतं ते कंडिशनली असतं. हे असतं इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय बाय कंडिशनल. त्याच्यानंतर असतं तुमचं निगेशन. अशा प्रकारचे तुम्हाला जे काही कंजक्शन्स किंवा कनेक्टिव्ज आहेत तुमचे लॉजिकल कनेक्टिव्ज. मग त्याच्यामध्ये एक एक कनेक्शन तुमचे जे काही कनेक्टिव्ज आहेत, आता या कनेक्टिव्जमध्ये प्रत्येक कनेक्टिव्ह आहे अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ आणि तुमचा निगेशन. मग या प्रत्येक कनेक्टिव्जला नाव आहे. अँड म्हणजेच काय तुमचं कंजंक्शन आहे, ऑर म्हणजे त्याला आपण म्हणतो डिसजंक्शन. त्यानंतर इफ देन म्हणजे काय इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट हे असेल. इफ अँड ओनली इफ म्हणजे तुमचं बाय कंडिशनल, डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, त्यानंतर हा असतो निगेशन. मग आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे जे काही कनेक्टिव्ज आहेत लॉजिकल कनेक्टिव्ज, एक एक कनेक्टिव्ह, जसं की अँड म्हणजे तुमचं कंजंक्शन. तर याच्यासाठी काय करायचं असतं आपल्याला, आता हे जे केव्हा अँड कधी वापरतो आपण दोन स्टेटमेंटला जॉईंट करण्यासाठी. मग तुम्हाला तिथे कोणतं स्टेटमेंट भेटेल, कंपाऊंड स्टेटमेंट. मग अशा प्रकारचं जर एखादं स्टेटमेंट असेल कंपाऊंड स्टेटमेंट, तर कंपाऊंड स्टेटमेंटची जर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची असेल, जर समजा आपल्याकडे एखादं स्टेटमेंट आहे, असं स्टेटमेंट आहे की दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, कॅपिटल ऑफ इंडिया अँड दिल्ली इज इन महाराष्ट्र. ठीक आहे, MH लिहू इथे. ओके, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया अँड दिल्ली इज इन महाराष्ट्र. मग आता या स्टेटमेंटमध्ये आता आपल्याला याचं माहिती आहे दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया काय आहे, हे एक स्टेटमेंट आहे. बरोबर आहे, हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. ठीक आहे, हे जे काही स्टेटमेंट आहे ते काय आहे, ट्रू आहे. पण दिल्ली इज इन महाराष्ट्र तर हे कसं आहे स्टेटमेंट, फॉल्स आहे. टी आणि हा काय झाला एफ. मग ते कनेक्टिव्ज काय आहे तुमचं अँड वापरलेलं आहे. मग आपल्याला कसं कळेल की हे जे काही टोटल स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट आहे, आता हे जे दोन्ही स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. परंतु मग आता या दोघी एक तर ट्रू आहे एक फॉल्स आहे. मग या पूर्ण स्टेटमेंटची जर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर मग ती कशी फाइंड करणार. मग आता याच्यावरून सांगू शकाल का हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. ठीक आहे, नाही सांगू शकत. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, कंजंक्शन म्हणजेच अँड, हे जे काही अँड आहे याचा काय करावं लागेल आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड करावं लागेल. त्यासाठी टेबल बनवावं लागेल एक ट्रूथ टेबल, ज्याच्यावरून आपल्याला समजतं की या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. मग प्रत्येक एखाद्या स्टेटमेंट जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करण्यासाठी प्रत्येक जे काही तुमचे कनेक्टिव्ज आहेत लॉजिकल कनेक्टिव्ज त्याचे आपल्याला काय करायचे, प्रत्येकाचे टेबल बनवायचे. ते टेबल त्याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल की हे जे काही स्टेटमेंट असतील लॉजिकल, ठीक आहे, तुमचे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट असतील त्या स्टेटमेंटची प्रत्येक स्टेटमेंटची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती फाइंड करण्यासाठी आपल्याला ते टेबल वापरता येतील. म्हणजे तुमचे कोणते ट्रूथ टेबल प्रत्येक, जसं अँडचा एक टेबल बनवावा लागेल, ऑरचा, इफ देनचा, इफ अँड ओनली इफ, म्हणजे प्रत्येकाचा म्हणजेच काय कंजंक्शनचा, डिसजंक्शन. मग तुमचे कोणते कोणते कनेक्टिव्ज आहेत, कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन, यांचे काय करावं लागतील ट्रूथ टेबल बनावं लागतील, जेणेकरून त्या प्रकारचं स्टेटमेंट आलेलं असेल तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करू शकू. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण आता एक एक जे काही तुमचं लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत ते एक एक कनेक्टिव्ज घेऊ, त्याचे ट्रूथ टेबल बनवूयात आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये व्हॅल्यू फाइंड करतो की एक ट्रू आहे किंवा फॉल्स आहे ते पण आपण बघूयात. मग आता बघा लक्षात, लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजे काय नाही, जे काही दोन स्टेटमेंट असतील त्यांना जॉईंट करणारा एक वर्ड किंवा फ्रेज असतो त्याला आपण काय बोलतो लॉजिकल कनेक्टिव्ज मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे, तर चला आता एक प्रत्येक कनेक्टिव्हचा आपण पाहूयात की कशा प्रकारे आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करत असतो. ओके, चला तर मग बघूयात कंजंक्शन म्हणजे काय. ठीक आहे, कंजंक्शन लॉजिकल कनेक्टिव्हमधलं फर्स्ट कंजंक्शन तुमचा फर्स्ट कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन. तर कंजंक्शन म्हणजे काय, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड by using and. ठीक आहे, if two statements are combined by using and then it is called conjunction. म्हणजे काय, दोन स्टेटमेंटला जर आपण कंबाईन केलं काय यूज करून, अँडचा वापर करून, then it is called conjunction. if two statements are combined
by using and then it is called conjunction. ठीक आहे. मग बघा दोन स्टेटमेंट आहे ज्याला आपण कशाने जॉईंट करतोय, कंबाईन करतोय, कशाने, युजिंग अँडचा वापर करून जर दोन स्टेटमेंटला आपण कंबाईन केलं तर त्याला काय म्हणतो आपण, कंजंक्शन. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय युजिंग अँड देन इट इज कॉल्ड कंजंक्शन बाय युजिंग दी कनेक्टिव्ह अँड. ठीक आहे, बाय युजिंग कनेक्टिव्ह अँड काय आहे, कनेक्टिव्ह आहे तुमचा लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय युजिंग कनेक्टिव्ह अँड देन इट इज कॉल्ड कंजंक्शन. ओके, मग आता हे झालं कंजंक्शन म्हणजेच काय, आता हे झालं तुमचं. मग याला आपण कसं लिहू शकतो, इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स. आता इथे आपण काय करणार आहे, पी म्हणजे काय असेल तुमचा एक स्टेटमेंट आहे आणि क्यू म्हणजे काय आहे, एक दुसरं स्टेटमेंट आहे. इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स देन पी अँड क्यू आपण असं त्याला डिनोट करतो. देन पी अँड क्यू इज कॉल्ड ॲज कंजंक्शन. ठीक आहे, पी अँड क्यू इज कॉल्ड ॲज कंजंक्शन. म्हणजेच काय, जर समजा तुमच्याकडे दोन स्टेटमेंट आहेत, एक पी स्टेटमेंट आहे आणि एक काय आहे तुमचा क्यू स्टेटमेंट आहे, तर आपण पी अँड क्यू याला रीड कसं करत असतो, पी अँड क्यू इज कॉल्ड ॲज कंजंक्शन. यालाच काय याला रिटर्न कसं करतो आपण, रिटर्न ॲज पी अँड क्यू. ठीक आहे, रिटर्न ॲज पी अँड क्यू. हे म्हणजे तुमचा काय झाला सिम्बॉल, आता अँडचा सिम्बॉल झाला. पी अँड क्यू अँड रीड ॲज पी अँड क्यू और एकतर काय म्हणतो, पी अँड क्यू और पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्याला रीड करतो. म्हणजेच काय, पी अँड क्यू. मग लिहिताना लक्षात ठेवायचं आहे हा सिम्बॉल म्हणजे कशाचा आहे, पी अँड क्यू. अँड म्हणजेच काय, कंजंक्शन. ठीक आहे, अँड याचा अर्थ काय, कंजंक्शन. म्हणजे दोन स्टेटमेंट ज्यावेळी आपण कंबाईन करतो कनेक्टिव्ह वापरून, अँड हे कनेक्टिव्ह वापरून त्याला आपण काय म्हणत असतो, कंजंक्शन म्हणतो. ते काय आहे तुमचं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. ज्या प्रकारे जसं समजा तुमच्याकडे दोन स्टेटमेंट आहेत, एक स्टेटमेंट आहे पी, दुसरं स्टेटमेंट आहे क्यू, तर आपण पी अँड क्यूला काय म्हणत असतो, कंजंक्शन. ठीक आहे, हे झालं तुमचं कंजंक्शन. मग आता याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करायची. ठीक आहे, हे झालं कंजंक्शन. मग याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करणार, त्याच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल बघायचा आहे. ट्रूथ टेबल. मग त्याचा ट्रूथ टेबल फाइंड करत असताना बघा कशा प्रकारे फाइंड करणार आहोत. आता प्रत्येक जे काही तुमचं स्टेटमेंट असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय काय असते, एकतर टी असेल किंवा फॉल्स असेल. प्रत्येक स्टेटमेंट कसं असतं, एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असू शकतं. ठीक आहे, मग बघा आपण दोन स्टेटमेंट लागतं आपल्याला कंजंक्शनने. ज्यावेळेस आपण कंजंक्शन वापरतो याचा अर्थ स्टेटमेंट किती असतील, कमीत कमी दोन स्टेटमेंट असतील ज्याला आपण कंबाईन केलेलं असेल. मग आपण एक स्टेटमेंट पी घेतलं, एक स्टेटमेंट क्यू घेतलं. ठीक आहे, आता हे दोन स्टेटमेंटला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. कशाने, पी अँड क्यू. म्हणजेच आपण काय वापरला, कंजंक्शन वापरलं इथे. ठीक आहे, मग आता कंजंक्शनसाठी आपण काय करतोय, लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलं कंजंक्शन. ठीक आहे, मग आता याच्यासाठी बघा प्रत्येक पी आणि क्यू दोन्ही जे काही तुमचे स्टेटमेंट आहेत ते बघा, एकतर पी कसा असेल, ट्रू असेल किंवा फॉल्स. बरं, ट्रू असू शकतो, दोघेही ट्रू असू शकतात. जे काही दोन्ही तुमचे पी अँड क्यू दोन्ही स्टेटमेंट बघा. आता आपल्याला कशा प्रकारे ट्रूथ टेबल बनवायचं आहे. ट्रू असू शकतं एकतर किंवा फॉल्स असू शकतं. मग आपल्याला पॉसिबिलिटीज, प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी काय करावं लागेल, ट्रूथ टेबल किंवा ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. म्हणजे बघा प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी काय करावं लागेल, तुम्हाला एक ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. म्हणजे असं होऊ शकतं का की दोघंही ट्रू असू शकता, त्याच्यानंतर एक ट्रू असेल एक फॉल्स असेल असंही होऊ शकतं. किंवा बघा जर हा पहिला फॉल्स असेल आणि दुसरा ट्रू असेल असंही होऊ शकतं ना, की पीची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय असेल एफ, दुसऱ्याची काय असू शकते टी. किंवा हा फॉल्स असेल आणि हा पण फॉल्स असेल. म्हणजेच काय, दोघांची ट्रूथ व्हॅल्यू कशी असू शकते, एफ असू शकते. मग बघा दोघंही ट्रू असू शकतात. आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मेन बघा आपल्याला इथे काय करायचं आहे की जे काही पी अँड क्यू याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे.
मग आपल्याला काय करावं लागतील, स्टेटमेंट पी आणि स्टेटमेंट क्यू हे काय काय येऊ शकता, ट्रू येऊ शकता किंवा फॉल्स येऊ शकता. मग पॉसिबिलिटीज, सगळ्या पॉसिबिलिटीज येऊ शकतात. आता याच्यापेक्षा वेगळी काही पॉसिबिलिटी असेल का, नाही. एकतर दोघंही ट्रू असतील किंवा पी ट्रू असेल, हा फॉल्स असेल क्यू, किंवा पी फॉल्स असेल क्यू ट्रू असेल, किंवा दोघंही फॉल्स असू शकतील. मग हे झाल्या पॉसिबिलिटीज. मग आता आपल्याला इकडे काय काय फाइंड करायचं आहे की पी अँड क्यू म्हणजे पी कंजंक्शन क्यू किंवाच पी अँड क्यू याची ट्रूथ व्हॅल्यू काय. तर आता ज्यावेळेस आपण कंजंक्शन वापरत असतो त्यावेळेस बघा की याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते. फॉर कंजंक्शन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज ऑलवेज, फॉर कंजंक्शन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज ट्रू only when P and Q are true. ओके, बघा आता काय सांगते कंजंक्शनमध्ये, P and Q is true only when P and Q are true. म्हणजे तुमचं जे काही कंजंक्शन आहे ते कधी ट्रू असेल, म्हणजे P and Q कधी ट्रू असेल सांगते की ज्या वेळेस P ची आणि Q ची दोघांची व्हॅल्यू कशी असेल, ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, ट्रू असेल. त्याच वेळी तुमचं पी अँड क्यू काय असेल, ट्रू असलं पाहिजे. मग आता बघा काय करणार, काय सांगितलंय, फॉर कंजंक्शन पी अँड क्यू इज ट्रू ओनली व्हेन पी अँड क्यू आर ट्रू. म्हणजे तुम्हाला कंजंक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, जर दोघंही कशा असतील, ट्रू असतील तरच काय असेल ट्रूथ व्हॅल्यू टी असेल दोघांची पण. मग आता इथे बघा दोघंही ट्रू आहेत म्हणजेच काय असेल ट्रूथ व्हॅल्यू टी. इथे एक टी आहे एक एफ आहे म्हणजेच काय झाली तुमची ट्रूथ व्हॅल्यू एफ. म्हणजे अदरवाईज इथे काय राहिलं, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे, अदरवाईज फॉल्स म्हणजेच काय, जर दोघंही ट्रू असतील, जर पी अँड क्यूमध्ये हे ट्रू असण्यासाठी पी अँड क्यू बोथ पी अँड क्यू आर ट्रू, दोघंही कसले असले पाहिजेत, ट्रू असावे लागतील. त्याच वेळेस काय असेल तुम्हाला पी अँड क्यू ट्रू भेटेल, अदरवाईज फॉल्स. मग आता इथे बघा आपण टेबलमध्ये सर्व पॉसिबिलिटीज घेतल्यात. मग आपण काय बघणार, ट्रू आहे ट्रू आहे. मग आपल्याला कंजंक्शनमध्ये काय सांगितलं आहे की पी अँड क्यू ट्रू तेव्हाच असतं ज्यावेळेस पी आणि क्यू दोघेही स्टेटमेंट ट्रू असतील. मग इथे बघितलं पी आहे ट्रू, क्यू ट्रू आहे म्हणजे तुमचा पी अँड क्यू काय झाला, ट्रू झाला. नंतर बघा एक टी आहे एक एफ आहे म्हणजेच काय, एक ट्रू आहे एक फॉल्स आहे म्हणजेच काय होईल तुमचा फॉल्स. एकही फॉल्स आला तरी काय भेटणार आहे तुम्हाला, इथे कंजंक्शनमध्ये फॉल्स भेटणार आहे. मग इथे बघा फॉल्स आहे, इकडे बघायची गरज आहे का, डायरेक्टली इथे काय लिहिणार फॉल्स. इथे एफ आहे, पुढे बघायची गरज नाही एफ. बघा हे कशा प्रकारे फाइंड केलं. मग आता लक्षात काय ठेवायचं की कंजंक्शनमध्ये ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करत असताना लक्षात काय ठेवायचं की कंजंक्शन पी अँड क्यू इज ट्रू ओनली व्हेन पी अँड क्यू बोथ आर ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजे काय करावं लागेल की दोघंही ज्या वेळेस कंजंक्शन असेल ते कंजंक्शन पी अँड क्यू ट्रू कधी असेल, ज्या वेळेस दोघंही स्टेटमेंट पी आणि स्टेटमेंट क्यू दोघंही ट्रू असतील त्याच वेळेस तुम्हाला काय भेटेल, कंजंक्शन ट्रू भेटेल. म्हणजेच काय, दोघंही ट्रू असतील तर ट्रू भेटला. एक एफ असेल तरी पण एफ. म्हणजे कंजंक्शनसाठी काय लक्षात ठेवायचं आहे की जर कंजंक्शन असेल तर कंजंक्शन ट्रू तेव्हाच असतं ज्यावेळेस दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू कशी असते, ट्रू असते. एक जरी फॉल्स झाला तर तुमचं कंजंक्शन काय झालं, फॉल्स. मग बघा इथं पी ट्रू होता क्यू ट्रू, कंजंक्शन पी अँड क्यू काय झालं, ट्रू आला. इथे ट्रू होता इथे फॉल्स, कंजंक्शन फॉल्स. एक इथे फॉल्स होता, इथे बघायची गरज नाही कारण एकही फॉल्स भेटला याचा अर्थ काय, फॉल्स. नंतर फॉल्स फॉल्स म्हणजेच फॉल्स. मग बघा कंजंक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं की कंजंक्शन त्याच वेळी ट्रू असतं ज्यावेळेस दोन्ही स्टेटमेंट कसे असतात, ट्रू असतात. ठीक आहे, तर हे होतं तुमच्या कंजंक्शनमध्ये. हे आता तुमचं लॉजिकल कनेक्टिव्ह पहिलं कंजंक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं की पी अँड क्यू. मग आपण त्याला कसं डिनोट करतो, पी अँड क्यूला लक्षात काय ठेवायचं आहे, कंजंक्शन. तर कंजंक्शनचं जे काही सिम्बॉल आहे ते कसं आहे, अशा प्रकारे आहे पी अँड क्यू. मग हे काय झालं तुमचं अँड, त्यालाच आपण काय म्हणतो पी कंजंक्शन क्यू, किंवा त्याला काय म्हणतो आपण कंजंक्शन. दोन स्टेटमेंट आहेत, कंजंक्शन म्हणजेच काय, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय युजिंग द कनेक्टिव्ह अँड देन इट इज कॉल्ड कंजंक्शन. त्याला आपण डिनोट करतो पी अँड क्यूने. अँड हे काय आहे तुमचं एक कंजंक्शन आहे, त्याला आपण कनेक्टिव्ह आहे त्याला कंजंक्शन म्हणतो. कंजंक्शन म्हणजेच काय तुमचं अँड. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पी अँड क्यू किंवा कंजंक्शनबद्दल त्याचा आहे हा ट्रूथ टेबल. कंजंक्शनमध्ये फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की कंजंक्शन तेव्हाच ट्रू असतं ज्यावेळेस दोन्ही स्टेटमेंट कसे असतील, ट्रू असतील. ठीक आहे, हा स्क्रीनशॉट घ्या. आपण पुढचं जे काही लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ते पाहूयात.
नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह डिसजंक्शन. ठीक आहे, आता आपण कंजंक्शन बघितलं. डिसजंक्शन म्हणजे काय बघा, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय युजिंग द कनेक्टिव्ह ऑर देन इट इज कॉल्ड डिसजंक्शन. म्हणजेच काय की ज्यावेळेस दोन स्टेटमेंट आपण ऑर ह्या कनेक्टिव्हने कंबाईन करू त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, डिसजंक्शन. ठीक आहे, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय युजिंग द कनेक्टिव्ह ऑर देन इट इज कॉल्ड डिसजंक्शन. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये आपण काय सांगणार त्याला की इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स. म्हणजे काय आहे, तुमच्याकडे समजा दोन स्टेटमेंट आहेत, आर टू स्टेटमेंट्स. पी अँड क्यू काय आहेत, दोन स्टेटमेंट्स आहेत. इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स then P or Q, then P or Q असं डिनोट करतो आपण. then P or Q is called as disjunction. ठीक आहे, is called as disjunction. म्हणजे बघा काय सांगितलं आपण की if two statements are combined by using the connective or then it is called disjunction. म्हणजेच काय की जर समजा आपल्याकडे काय असतील, एक P स्टेटमेंट आहे आणि एक Q स्टेटमेंट आहे, देन P or Q म्हणजेच काय दोन्ही स्टेटमेंट काय केले आपण एकत्र केले, P or Q is called as disjunction and written as P or Q. अशा प्रकारे आपण लिहित असतो. यालाच आपण काय लिहू शकतो, P or Q. ठीक आहे, is called as disjunction, written as P or Q and read as P or Q or okay, P or Q or P disjunction Q. okay, P disjunction Q असं आपण रीड करू शकतो. म्हणजेच काय रीड करणार आपण की P or Q. ठीक आहे, मग ऑर साठी लक्षात घ्या, डिसजंक्शनसाठी कंजंक्शनसाठी काय वापरणार, कंजंक्शनसाठी कसा सिम्बॉल वापरतो आपण असा, हा म्हणजेच काय तुमचं अँड झालं. मग ऑर साठी काय याच्या अपोजिटमध्ये हे काय आहे तुमचं ऑर म्हणजेच काय आहे तुमचं डिसजंक्शन. हे काय आहे तुमचा कंजंक्शन आहे. कंजंक्शनसाठी काय खालच्या साईडला, डिसजंक्शनसाठी वरच्या साईडला. ठीक आहे, हे झालं तुमचं डिसजंक्शन. मग डिसजंक्शनमध्ये आपण काय वापरतो ऑर. म्हणजेच काय जर दोन स्टेटमेंट आपण ऑर ह्या कनेक्टिव्हने कंबाईन केलेले असतील तर त्याला काय म्हणणार आपण, डिसजंक्शन म्हणणार. मग जर P आणि Q हे जे काही दोन स्टेटमेंट असतील तर P or Q ला आपण काय म्हणणार, डिसजंक्शन. आणि P or Q त्याला रीड कसं करणार, P or Q किंवा P डिसजंक्शन Q. ठीक आहे, आता हे झालं P or Q. आपण याचा ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड करावं लागेल. तर आपण इथे ट्रूथ टेबल ड्रॉ करूया. चला मग ट्रूथ टेबल आपण ड्रॉ करूया आणि त्याच्या व्हॅल्यूज फाइंड करू. ठीक आहे, ट्रूथ टेबल आपण फाइंड करणार आहोत. ट्रूथ टेबल आता काय करायचं आपल्याला की अशा प्रकारचे जर आपल्याकडे एखादं कंपाऊंड स्टेटमेंट आलं की ज्याच्यामध्ये काय वापरलं आपण, डिसजंक्शन वापरलं म्हणजेच काय ऑर हे कनेक्टिव्ह वापरलेलं आहे, तर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू त्याची फाइंड करायची असेल तर काय करावं लागेल, त्याच्या काय असतील P आणि Q दोन स्टेटमेंट असतील. प्रत्येक स्टेटमेंटची काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असेल, एक T असेल किंवा F असेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, सर्व पॉसिबिलिटीजसाठी एक टेबल बनवावं लागेल ज्याच्यावरून आपण सांगू शकू की प्रत्येक पॉसिबिलिटीमध्ये असं स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल. ठीक आहे, मग बघा आपण एक P स्टेटमेंट घेतले, एक Q स्टेटमेंट आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, P or Q म्हणजेच काय डिसजंक्शन फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग आता डिसजंक्शन आपण फाइंड करतोय की डिसजंक्शनसाठी काय करतोय आपण, ट्रूथ टेबल बनवत आहोत म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करत आहोत. मग बघा एक तर काय असेल आता, P ट्रू असेल, Q फॉल्स असेल, सॉरी ट्रूच असेल. दोघंही ट्रू असू शकता किंवा दोघं एक फॉल्स एक ट्रू असू शकतो किंवा एक ट्रू एक फॉल्स असू शकतो किंवा दोघंही कसे असतील, फॉल्स असतील. आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, पॉसिबिलिटीज कशा घेतल्या, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. एक जे स्टेटमेंट आहे ते एकतर काय असेल, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. म्हणजे काय असेल, एक तर T असेल किंवा F. त्याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे एक ट्रू असेल किंवा फॉल्स. मग पहिले कंडिशन काय घेतली की दोघंही ट्रू असू शकतात. दोन्ही स्टेटमेंट दिलेले P आणि Q त्यांची ट्रूथ व्हॅल्यू TT असू शकते. मग नंतर P फॉल्स घेतला, Q ट्रू घेतला, त्याच्यानंतर हा काय ट्रू हा फॉल्स आणि ही काय फॉल्स. म्हणजे त्यांच्या काय घेतल्या आपण सर्व पॉसिबिलिटीज की जेणेकरून आपल्याला काय भेटेल, त्याच्या सर्व पॉसिबिलिटीज की जशा असं असू शकतं की जे काही पहिलं स्टेटमेंट P आहे तुमचं ते फॉल्स असू शकतं, त्याच वेळी तुमचं Q ट्रू असू शकतं. तर मग अशा कंडिशन्समध्ये तुमचं काय आहे P or Q हे जे काही डिसजंक्शन आहे P डिसजंक्शन Q
याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कशी डिसाईड करणार. मग जसं कंजंक्शनमध्ये आपण काय सांगितलं होतं की कंजंक्शन ट्रू कधी असतं, कंजंक्शन P अँड Q इज ट्रू ओनली व्हेन बोथ P अँड Q आर ट्रू. म्हणजे त्यावेळेस दोघंही ट्रू असतील तरच कंजंक्शनमध्ये ट्रू असतं. मग आता डिसजंक्शनमध्ये कसं असेल की बघा P ऑर Q याच्या मिनिंगमध्येच काय आहे, अँडमध्ये कसं असतं की दोघंही असले पाहिजे, ऑरमध्ये कसं असतं तुमचं ऑर चालतं ठीक आहे दोघीपैकी एक. म्हणजेच काय डिसजंक्शनमध्ये काय डिसजंक्शन P ऑर Q, डिसजंक्शन P ऑर Q इज ट्रू, डिसजंक्शन P ऑर Q इज ट्रू when one of P and Q is true, one of P and Q is true. ठीक आहे. म्हणजे दोघांपैकी एकही बघा P or Q म्हणजेच काय डिसजंक्शन P or Q is true when one of P and Q is true. म्हणजे दोघांपैकी एकही ट्रू असेल तर ट्रू भेटेल. म्हणजे काय जर P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत त्या दोघांपैकी एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तर तुमचा डिसजंक्शन म्हणजेच P or Q कसा असेल ट्रू असेल. बघा काय सांगितलं आहे की डिसजंक्शन P or Q इज ट्रू when one of P and Q is true. म्हणजे दोघांपैकी तुमच्या P आणि Q पैकी एक जरी ट्रू असेल तर तुम्हाला P or Q कसा भेटेल ट्रू भेटेल. मग बघा P or Q इथे दोघंही ट्रू आहेत, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर आपल्याला कंडिशनल आपल्याला काय भेटणार आहे डिसजंक्शन ट्रू भेटणार आहे. मग एक दोघंही ट्रू आहेत म्हणजेच काय असेल ट्रू असलं पाहिजे. मग इथं बघा हा फॉल्स आहे हा ट्रू आहे, Q कसा आहे ट्रू, म्हणजेच तुम्हाला इथे काय भेटेल ट्रू. हा फॉल्स आहे हा ट्रू आहे, परंतु आपल्याला काय पाहिजे दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर काय भेटणार आहे डिसजंक्शन कसा असणार आहे P or Q ट्रू भेटणार आहे. मग इथे ट्रू आहे, इथे बघायची गरज आहे का एक ट्रू भेटला म्हणजेच काय असणार आहे हे डायरेक्टली ट्रू असणार आहे. हे ट्रू आहे हे फॉल्स, दोघांपैकी एकही जरी ट्रू भेटला तर काय भेटणार आहे आन्सर ट्रू. म्हणजेच काय झालं P or Q ट्रू झाला. आता इथे F आहे इथे पण F आहे, मग आता काय होणार दोघंही F आहे, एक आहे का दोघांपैकी एक तरी ट्रू आहे का नाही, म्हणजेच काय भेटेल तुम्हाला इथे फॉल्स. म्हणजे काय जर दोघंही जर फॉल्स असतील तरच फॉल्स भेटणार आहे. बघा डिसजंक्शनसाठी काय आहे जर दोघंही फॉल्स असतील तरच फॉल्स काय, किंवा दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तरी तुम्हाला काय भेटणार आहे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू भेटणार आहे. म्हणजेच काय जर दोन्ही स्टेटमेंटपैकी एकाही स्टेटमेंटची जर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू किंवा टी असेल तर आपल्याला जे काही डिसजंक्शन असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय भेटणार आहे ट्रूथ भेटणार आहे. ठीक आहे. हे होता तुमचा ट्रूथ व्हॅल्यू टेबल. कशाचा ट्रूथ टेबल आहे हा तुमच्या डिसजंक्शनचा. बघा डिसजंक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की दोघांपैकी एकही ट्रू असेल, दोघांपैकी एकही ट्रू असेल, दोन्ही स्टेटमेंट आहेत त्याच्यापैकी एक जरी ट्रू असेल तरी तुम्हाला डिसजंक्शन कसं भेटतं ट्रू भेटतं. म्हणजेच P किंवा Q दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू आन्सर भेटेल. जर दोघंही फॉल्स असतील तरच काय येईल फॉल्स येईल. हे झालं तुमचं डिसजंक्शनसाठी. बघा डिसजंक्शन म्हणजेच काय तुमचं ऑर आहे. दोन्ही स्टेटमेंट ज्यावेळेस आपण ऑर या कनेक्टिव्ह वापरून कंबाईन करतो अशा वेळी आपण त्याला काय म्हणत असतो डिसजंक्शन. ठीक आहे. मग डिसजंक्शन वापरण्यासाठी आपण काय केलं की दोन स्टेटमेंट घेतले P आणि Q. दोन स्टेटमेंट आहेत तुमचे. इफ P अँड Q आर टू स्टेटमेंट्स देन P or Q म्हणजेच काय P or Q इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. त्याला आपण डिनोट कसं करतो P or Q ने, त्याला आपण बोलतो डिसजंक्शन. ठीक आहे. मग आपण काय केलं त्यानंतर डिसजंक्शनसाठी काय केलं ट्रूथ टेबल ड्रॉ केलेला आहे. मग दोन्हीच्या पॉसिबिलिटीज घेतल्या P आणि Qच्या दोन्ही स्टेटमेंटच्या. एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग दोघं ट्रू असू शकता, एक फॉल्स एक ट्रू असू शकतो. तर ऑर्डर चेंज होऊ शकते. कधी P ट्रू असेल तर Q फॉल्स असेल, कधी फॉल्स P असेल तर Q हा ट्रू असू शकेल, किंवा दोघंही फॉल्स असू शकतात. अशा कंडिशन्समध्ये तुम्हाला P or Q काय भेटतं हे बघण्यासाठी आपण काय केलं हा ड्रॉ केला. पण हे कशावरून ड्रॉ केलं की ते काय सांगितलेलं आपल्याला की जे काही तुमचं डिसजंक्शन P or Q असतं ते कधी ट्रू असतं ज्यावेळेस दोघांपैकी एकही P आणि Q पैकी एक जरी ट्रू असेल तर तुम्हाला ट्रू भेटतं. म्हणजेच काय हा ट्रू हा ट्रू हा ट्रू कशावरून दोघांपैकी एक ट्रू आहे, दोघांपैकी एक ट्रू आहे बरोबर. शेवटी काय दोघंही फॉल्स आहेत म्हणूनच फक्त काय झालं तिथे फॉल्स. हा होता तुमचा ट्रूथ टेबल डिसजंक्शनसाठी. विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबणार आहोत या व्हिडिओमध्ये. आज आपण बघा काय काय पाहिलेलं आहे. स्टेटमेंटचा मिनिंग पाहिला, लॉजिकल
मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण स्टेटमेंट म्हणजे काय असतं किंवा सेंटेन्स कोणतं सेंटेन्स स्टेटमेंट असतं पाहिलं. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय बघितलं. त्याच्यानंतर 2 स्टेटमेंट सिम्पल कंपाऊंड स्टेटमेंट, त्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय काय कनेक्टिव्ह वापरतात ते पाहिलं आणि त्याच्यापैकी आपले कंजंक्शन आणि डिसजंक्शन हे 2 स्टेटमेंट पाहिलेले आहेत. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेले बाकीचे जे काही तुमचे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत त्याचंही ट्रूथ टेबल सहित पूर्ण डिटेलमध्ये बघूयात आणि एक्झरसाईजला सुरुवात करूया. चला तर तोपर्यंत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.